कमी आहे। तुम्ही कामं सोडून बाहेरच जास्ती असता। तुमच्या या दुर्लक्षतेमध्ये त्या मुलीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली। तुम्ही आजच तुमच्या हॉस्टेलची रूम खाली करा आणि त्याची चावी वॉचमनकडे द्या। आता या क्षणी असं अचानक कसं? प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा, नाहीतर आम्हाला लेडी कॉन्स्टेबलला पाठवून रूम खाली करून घ्यावी लागेल। मी 10 मिनिटांनी वॉचमनला किल्ली मिळाली की नाही विचारायला फोन करतोय। यामागे पण नक्की सुजित सरच असणार। किती दुष्टपणा आहे हा। पण आपल्याकडे काही पुरावे नाहीयेत, आपण त्याच्यावर आरोप नाही करू शकत। पुराव्यांची काय गरज आहे? मी ओळखतो ना सुजितला, अत्यंत इगोइस्टिक खुंची माणूस येतो। तुमची नोकरी घालवण्यासाठी त्याने ट्रस्ट ठेवण्यावर प्रेशर आणलं असणार आहे। तुम्ही तुमचं सामान घ्या आणि आमच्या सोबत चला। भाऊ, एवढ्या रात्री बोलवलं, काय विशेष? अरे बाबांनो, तुम्ही मीडियावाले लोक आहात। एका रात्रीत एखाद्याला बनवू सुद्धा शकता आणि बिघडवू सुद्धा शकता। ठीक आहे। पण भाऊ, हे का? मोठ्या कामाची मोठी किंमत, ती पण ॲडव्हान्स। भाऊ, नक्की काम काय? सांगतो। सावित्रीबाई हॉस्टेलची वॉर्डन नीलम, तिच्याबद्दल पेपरात उद्या इतकं वाईट छापायचं की त्या हॉस्टेलच्या बाहेर पडताना तिने 100 वेळा विचार करायला पाहिजे। आणि तिला जर बाहेर कोणी बघितलं तर तिच्या तोंडात शेण घातलं पाहिजे। आलं लक्षात? पण भाऊ, एखाद्या बाईबद्दल असं कसं लिहायचं? काही माहिती नसताना? माहिती मी देणार, तुम्ही फक्त तुमच्या त्या पत्रकारितेच्या भाषेत नीट छापायचे। ओके, ऐक। घे फोन। वॉर्डनचा फोटो तुम्हाला दोघांनाही पाठवलाय। भाऊ, उद्याचा फ्रंट पेज तुम्ही नक्की बघा। ही बाई आयुष्यातनं उठलीच म्हणून समजा। गुड, या। येतो आम्ही। नमस्कार।